नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोड ताईंचं आणि मैत्रिणींचं खूप 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 असं सारं स्वागत आहे. तर खूप छान सपोर्ट करताय मला, तर असाच सपोर्ट करा. आणि हे जे मी दाखवलं ना प्लॉट, असं प्लॉट केले तुम्ही. आणि गायींचा व्यवसाय ना खरंच घरची वैरण असली तरच परवडतो, ना तर परवडत नाही. मग आपलं पैसे सगळं वैरणीला जाते. तर झाडं पडले ती केळीची, घड वायपट जाण्यापेक्षा म्हणलं गायींना नेऊन टाकावा, म्हणून मी सकाळी सकाळी घड न्यायला आली. तर घड न्यायला आल्याबरोबर सकाळ सकाळचं वातावरण रानातलं म्हणलं दाखवावं, कसं फ्रेश वाटतंय बघा. आणि आत्ता वाजले ते 9, लाईट आली, मोटर चालू केली आणि ड्रिपवर पाणी लावलं आहे. तर केळीवरच पाणी खोडवा आहे. आणि ती बघा झाड पडले, तर मग वायपट जातं ना, ही खराब होऊन जातात केळं, म्हणून म्हणलं ही गायींसाठी नेऊन ठेव. एवढ्या आवडीनं केळं खाते ते ना, काय विचारूच नका. पण घड किती मोठा आहे बघा. असं न्यायचा गाडीवर, मकाच्या रानात पडलंय, म्हणलं काढून टाकावं त्याला. उचलून साईडला टाकलं म्हणजे रस्त्यात म्हणजे मकावर पडल्यामुळं असं 4 घड पडल्यात. तर दुसरा पण दाखवती, किती छान वाटतंय बघा. मका तर सूर्यनारायणाचं दर्शन मकावर आहे, आणि मका एवढी फ्रेश दिसती की काय विचारूच नका. मस्त वाटतंय, एकदम छान असं हिरवगार अशी शेती बहरलेली पाहिजे. तर बघा आपल्याला पण आनंद होतो आणि छान वाटतं. इकडे एक परत घड म्हणजे झाडच पडलंय, उपटून पडलंय. ह्याला पण बहुतेक वजन सहन झालं नसेल घडाचं. घड पण मोठं आहे, त्यामुळं झाड पडले. घडणी न्यायला बाहेर तर सोपा नाही, लय बोज आहे. एका माणसाला तर उचलायचं हेच नाही. उचला काय कोण असल्या तर मग टेन्शन नसतं. पण तर आता देवपूजा आणि कपडे राहिले, ती बाकी सगळी कामं आवरली ती माझी. आणि तेवढी कामं झाली 2 की लगेच वैरण आणायला जायचं सकाळी सकाळी. आता काय व्हायला लागले, जास्त ऊन पण वाढायला लागले, आणि उन्हात मग परत ऊन लागतंय, नको वाटतंय मग वैरणीला जायला. तर म्हणलं जेवढा होता होईल एवढं शूट काढावं. आणि असं चालत चालत ना, जर कुठं कमळं असली तर मग मी ती कमळं अशी मोडून टाकते. आता बघा इथं एक कमळ आहे, आणि घड पण बघा. आणि सारखं माझं वर लक्ष असतं कमळाकडं, तर खालचं दिसत नाही. मिस्टर सांगत होतं वर तोंड करून चालते का, हसायला आलं मला तसं म्हणल्यावर. खाली बघून चालत जा, केळीतनं भीती असती. तर खरंच भीती असते बरं का. कारण का, तर आमच्या दिरांना ना वाल आहे इथं, ही वाल बंद करायचं आहे आता. कारण का ह्याच्यावरचं झालं आहे भिजायचं. आणि केळीत बघा तुम्ही किती पण स्वच्छ करा, स्वच्छच होत नाही केळ, घाणच राहते. वाल का फिर नाही, फिरला वाल असं दोन्ही हाताने ताकद लावून फिरवलं ना तर मग फिरला. त्यांचं सारखं सांगणं असतं की गाडी चालवती जपून चालवत जा, केळीत वर गेली तर खाली बघत नाही, वर बघून चालत जाऊ नको, खाली पण लक्ष देत जा. तर काय झालं एकदा ना, लांबतं दिसलेलं केळीत, आणि ती सारखंच दिसतंय इकडं तिकडं करताना फिरते ना. तर काय होतं, माझं सारखं लक्ष त्या कमळाकडेच असतं, कुठं कमळ राहिले का मोडायचं ही. त्यामुळं मग तसं म्हणलं होतं, माझ्या लक्षात आलं आता. तर माल काढायला आला आहे, येईल 2 दिवसात गाडी.
गाडी आल्यानंतर तर मी नक्कीच शूट घेईल. आणि चला जास्त व्हिडिओ नाही घेता येत कारण का कामं परत आपली राहून जाते ती. तर खूप छान सपोर्ट आहे, असा सपोर्ट करा आणि आपणच्या लाडक्या ताईचं चॅनल पुढं पुढं न्या. तर चला परत अजून थोड्याशा क्लिपा मी घेतच जाते. तर चला. तर सकाळी सकाळी मोटर चालू झाली आणि केळीवर वाल फिरवला. दिवस पाळीची लाईट आहे, 9 ते 5 आमच्याकडं लाईटीचं टायमिंग आहे दिवस पाळीचं. आणि तुमच्याकडं कसं आहे ते पण मला सांगा. आणि वर परत एक आंब्याचं झाड आहे. तर ह्या वर्षी मला तर वाटते आंबे भरपूर लागणार आहे इथं. तर बघा एकदम असं सगळा मोहरच आहे का. आणि छोटं छोटं आंबे पण लागले तर हे का असं एवढा गोड आंबा आहे ना, ह्याला साखर टाकायची पण गरज नाही. आणि एवढा मोठा पण होतो हे आंबा. तर मोहळ केवढं बसले, अरे बापरे. मी तर सहजच येते. आणि ही साधं मोहळ नाही, आधी मोहळ आहे. ह्याला काय चालत नाही, म्हणजे काय त्रास तर दिसत नाही, काय दिसत नाही. मोहळ एवढं मोठं आहे ना. मी बॅक कॅमेरानं मोहळ दाखवते तुम्हाला. केवढं मोठं मोहळ आहे. आणि 100% ही माशा पण वेगळ्या आहेत या. आपलं साधं मोहळ तर नाही. तर बघा केवढं मोठं आहे. आणि सहजच आली मी आता, म्हणलं मोहर किती आलाय भरपूर म्हणून दाखवावा म्हणून आलती. मला काय माहिती नव्हतं इथं मोहळ बसले. पण ही लवकर उठत पण नाही आणि ह्याला असं भीती असते वाटतं, असं मित्र ऐकले. तर घड उचलला आणि खांद्यावर घेतलं आणि मग म्हणलं थोडंसं दाखव. तर ही गायींसाठी चाललंय. आम्ही काही घरात ह्याला औषधी लावत नाही कारण का खायला पण कोण नसतं, त्यामुळं.